मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण संशोधन समस्येचे प्रकार हा घटक बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये टाईप्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम्स असं म्हटलं जातं. मित्रांनो, संपूर्ण संशोधनामधील संशोधन समस्या अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अशा या संशोधन समस्येचे काही महत्त्वाचे प्रकार पडतात. ते आपण पुढीलप्रमाणे बघणार आहोत. मित्रांनो, संशोधन समस्येचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे सैद्धांतिक संशोधन समस्या. याला इंग्लिशमध्ये थेरॉटिकल रिसर्च प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा संशोधन समस्येचा पहिला प्रकार आहे. या प्रकारामध्ये संशोधन समस्येचे सैद्धांतिक स्पष्टीकरण केले जाते. संशोधन समस्येचा मूळ आधार हा विशिष्ट सिद्धांत असतो. या संशोधन प्रकारात सिद्धांत आणि समस्येचा अर्थ लक्षात घेतला जातो. यामध्ये समस्या सैद्धांतिकरित्या परिभाषित केली जाते. या प्रकारच्या संशोधनात गृहीत कल्पनेची गरज नसते, तसेच पडताळणीची सुद्धा आवश्यकता नसते. या पहिल्या प्रकारात संशोधन समस्येला सिद्धांताचा आधार मिळाल्याने संशोधनाला बळकटी प्राप्त होत असते. मित्रांनो, संशोधन समस्येच्या प्रकारामधील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उपयोजित संशोधन समस्या. याला इंग्लिशमध्ये अप्लाइड रिसर्च प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करणे या उपयोजित संशोधन समस्येचा मूळ विषय आहे. त्यामुळे अशीच समस्यायुक्त परिस्थिती निवडली जाते व त्याच ठिकाणी क्षेत्रीय कार्य केले जाते व भेटी दिल्या जातात. या संशोधन प्रकारात गृहीत कल्पना आणि पडताळणीचा आराखडा तयार करावा लागतो. या संशोधन समस्येला पडताळणीची आवश्यकता असते. यामध्ये संशोधन उपयुक्त अशी गृहीत कल्पना असते. मित्रांनो, संशोधन समस्येच्या प्रकारामधील तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्रियात्मक संशोधन समस्या. यालाच इंग्लिशमध्ये ॲक्शन रिसर्च प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. जिथे लवकरात लवकर किंवा जलद गतीने उपायांची आवश्यकता असते, अशाच ठिकाणावरून संशोधन समस्या निवडली जाते. जगामध्ये अशा बहुतांश हजारो समस्या असतात ज्याचे जलद उत्तर व उपाय पाहिजे असतात. अशासाठी क्रियात्मक संशोधन केले जातात. या प्रकारचे संशोधन हे कल्याण करणारे आहे, तसेच सेवा देणारे सुद्धा आहे. समस्येवरील उपाय करण्यासाठी हे संशोधन संवेदनक्षम असते. मित्रांनो, अशा प्रकारे वरील 3 प्रकारच्या संशोधन समस्या आहेत. यातून प्रत्येक संशोधन समस्या विशेषत्वाने कार्य करते हे स्पष्ट होते. मित्रांनो, ही माहिती होती संशोधन समस्येच्या प्रकाराविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.